केन उपनिषद या ठिकाणी आपलं चाललेलं आहे आणि केन उपनिषदामधनं असणारा दुसरा खंड आणि दुसऱ्या खंडामधला असणारा चौथा मंत्र प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम हि विंदते आत्मना विंदते वीर्यम विद्यया अमृतम अश्नुते. अशा प्रकारे त्या ठिकाणी जे अमृतत्व आहे अज्ञान स्वरूप अंधकार काय होतं, विद्या प्राप्त झाल्यानंतर काय होतं, ज्ञानाग्नी सर्व कर्मांनी भस्मसात त्या अनुषंगाने तर ज्ञान एकदा प्राप्त झाल्यानंतर सर्व कर्मांना भस्मसात करून यस्वस्वरूपाची असणारी प्राप्ती प्रतिबोध विदितम. काल आपण पाहिलं त्या अनुषंगाने प्रतिबोध त्या ठिकाणी क्षेत्रज्ञम चापि माम विद्धी. तिथं क्षेत्रज्ञ शब्दावर ज्याप्रमाणे ओहापोह विचार केला अनेक प्रकारे. क्षेत्रज्ञ म्हणजे नक्की कोण मानायचा, जीव मानायचा, आत्मा मानायचा, जीवात्मा मानायचा, परमात्मा मानायचं, नक्की कोण मानायचं. जसं त्याच्यावर त्या क्षेत्रज्ञ या शब्दावर संपूर्ण गीताशास्त्राची इमारत त्या ठिकाणी उभी आहे, तसं या ठिकाणी असणारा केन उपनिषद जे आपण चालू केलेलं आहे. श्रोत्रस्य श्रोत्र मनसो मन, श्रोत्राचा श्रोत्र मनाचं मन, हे जे सर्व चालू आहे त्याचं असणारं प्रतिबोध विदितम. प्रत्येक बोधामागे किंवा जो आपल्याला प्रत्येक वस्तूचं जे ज्ञान प्राप्त होतं त्या प्रत्येक वस्तूचं ज्ञान प्राप्तीसाठी कोण कारण आहे किंवा कोणाच्याद्वारे या सर्व वस्तूंचं आपल्याला ज्ञान प्राप्त होतं त्याच्यावर असणारं या ठिकाणी सारासार शंका समाधान पूर्वपक्ष आणि सिद्धांत. अनेक प्रकारचे एक जरी विषय असला तर एका विषयावर अनेक आचार्यांचे अनेक मतं त्या ठिकाणी असतात. त्याप्रमाणे इथे सुद्धा प्रतिबोध विदितम हे जे पद आहे त्या पदावर, कारण नुसतं याच्यावर शंकर भाष्याचं असं नाही, प्रत्येक गोष्टीवर रामानुज भाष्य आहे, मध्वाचार्यांचं भाष्य आहे, अनेक आचार्यांनी आत्तापर्यंत प्रत्येक गोष्टीवर अनेक भाष्य केलेली आहेत. मग त्या अनुषंगाने किंवा त्या व्यतिरिक्त असणारे जी दर्शनं आहेत, मीमांसा दर्शन आहे, तर्क आहे, न्याय आहे, अर्थसंग्रह आहे, अनेक दर्शनं त्याच्या अनुषंगाने या ठिकाणी काय, हे संपूर्ण प्रश्नोत्तर स्वरूप मालिका म्हणून किंचित क्लिष्ट आहे. तरी मी कालचा विषय जो आहे परिपूर्ण सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि त्याप्रमाणे काल सांगितल्याप्रमाणे काय तर हे संपूर्ण वेदांतशास्त्र जरी शिकायचं असेल, शंकर भाष्य जरी शिकायचं असेल तर त्या अनुषंगाने तर्क, अर्थ त्यांचं प्रारंभिक काय सांगायचं तर्कशास्त्रामध्ये, काय सांगायचं अर्थशास्त्रामध्ये किंवा इतर जे काय आहे सांख्य जे आहे त्यांच्या अनुषंगाने साधारण त्यांचं म्हणणं त्या ठिकाणी काय आहे. आता योगानुशासनम त्या ठिकाणी योगाचं काय म्हणणं आहे, ते सर्व विषयांचा साधारण त्यांना काय म्हणायचं आहे ही गोष्ट आपल्या साधारण लक्षामध्ये आली पाहिजे. आणि ही गोष्ट ज्यावेळेस आपली साधारण लक्षात येईल त्यावेळेस काय होईल, त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी आचार्यांना नक्की त्या ठिकाणी काय सांगायचं आहे, त्याच्यामध्ये काय आचार्यांना गृहीत अर्थ आहे किंवा शास्त्राला आचार्यांना सुद्धा असं म्हणू शकत नाही, शास्त्र गृहीत परंपरेने त्या ठिकाणी शास्त्राला काय सांगायचं, नक्की काय प्रतिबोध विदितम म्हणजे घ्यायचं आहे. म्हणून हा सगळं जे काय हा सारासार विचार परिपूर्ण तो म्हणजे व्यवस्थित सांगण्याचा, कारण हा अतिशय जो आहे विषय ते आता चाललेला जो विषय आहे मंत्र अर्थ समजवणं फार सोपं आहे, परंतु त्याच्यानंतर त्याचा असणारं शंका आणि समाधान पूर्वपक्ष आणि सिद्धांत. पूर्वपक्षाचा असणार, पूर्वपक्षी कुठला जरी असला तर पूर्वपक्ष एवढा कमजोर नाही, पूर्वपक्षी सुद्धा अत्यंत हुशार आहेत, तार्किक सुद्धा अत्यंत हुशार आहेत, इतर सुद्धा जे आहेत मतवलंबी हे सगळे अत्यंत हुशार आहेत, ते काय सर्वसामान्य कोणी नाही त्यांच्यामध्ये. म्हणून त्या संपूर्ण मताचं आपल्याला काय केलं पाहिजे, ओहापोह विचार करून या ठिकाणी त्या अनुषंगाने आचार्यांनीच केलं त्याचं शंका आणि समाधान. तर त्या आपण जाणून घेताना आपल्याला त्या विषयाचा थोडा पण परिपूर्ण आता कालच्या पाठामध्ये व्यवस्थित काय व्यवस्थित अतिशय सांगण्याचा काल प्रयत्न केला आपण. काय त्याच्यामध्ये असणारं तर्काच्या अनुषंगाने आले नवद्रव्य सप्तपदार्थ वगैरे त्या अनुषंगाने संपूर्ण समवाय संबंध म्हणजे काय, असमवाय संबंध म्हणजे काय, निमित्त संबंध म्हणजे काय, सगळं हा जो कालचा संपूर्ण जो विषय झाला हा संपूर्ण तर्कशास्त्राच्या अनुषंगाने हा विषय त्या ठिकाणी आपण सांगण्याचा प्रयत्न केला. आता त्याचाच असणारा पुढचा भाग, काल तर्कमताचं असणारं खंडन केलं आणि त्यांना सांगितलं की अशा प्रकारे आत्मा काही होऊ शकत नाही, करता होऊ शकत नाही, भोगता होऊ शकत नाही कुठल्याच प्रकारचा. कारण त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं काय,
काही तार्किक बोधम बोधम प्रतिबोध असे व्याख्यान करून बोध शब्दाने ज्ञानरूप जी क्रिया आहे त्या क्रियेवरून त्या क्रियेचा करता तो आत्मा हे त्यांनी सांगितलं. हा तर्कशास्त्राने त्या ठिकाणी तार्किकांनी सांगितलं आणि त्याचं संपूर्ण खंडन करत करत काल शेवटी काय सांगितलं, शेवटी आपण सिद्ध केलं. सिद्ध काय केलं आपण शेवटी कालच्या ह्याच्यामध्ये शेवट आत्मा हा निर्गुण निर्विशेष सर्व विलक्षण असंग असल्याने त्याचा कोणाशीही संयोग होत नाही म्हणून तार्किकांचे व्याख्यान सदोष आहे आणि सिद्धांताच्या विरुद्ध आहे. यासाठी भाष्यकारांनी जे व्याख्यान केले ते सर्व प्रकारे योग्य आहे. की अशा प्रकारे तुम्ही जे म्हणताय तो करता होईल, तो भोगता होईल, करता भोगताची काहीच संबंध नाही. कारण का तो कसा आहे, निर्गुण निर्विशेष सर्व लक्षण विलक्षण अत्यंत विलक्षण असणारा असंग कोणाशीही कधीही संग करत नाही. जर संगच करत नाही तर करता भोगता होणार कसा. म्हणून अशा प्रकारे तुम्ही जे काही मत या ठिकाणी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला आहे की आत्मा करता होतो, अमुक होतो, तमुक होतो, तरी ते आम्हाला चालणार नाही असं म्हणून या ठिकाणी तार्किक मताचं या ठिकाणी खंडन करून आता दुसरी काही जे मतावलंबी आहेत त्या एका एकाला आचार्य या ठिकाणी घेतात. आणि त्या ठिकाणी असणारं दुसरं जो मत आहे प्रतिबोध विदितम या वाक्यात आता दुसरं मत स्वसंवेद्यता हे जे मत आहे त्या अनुषंगाने आता व्याख्यान पुन्हा आरंभ केलेला आहे. पुन्हा दुसरा पक्ष काय म्हणतोय, प्रतिबोध विदितम या वाक्याचा अर्थ काही लोक काही दुसरे जे काय आहे मतावलंबी ते काय म्हणतात, प्रतिबोध विदितमध्ये स्वसंवेद्यता असा अर्थ करतात. पण स्वसंवेद्यता या स्वसंवेद्यतेचा आपण जो स्वसंवेद्यतेचा अर्थ घेतो जय जय स्वसंवेद्या येते, इथं स्वसंवेद्यता आहे, दोन्हीमध्ये फरक आहे. इथे एक काना आणि एक मात्रा आणि एक बिंदू जरी संस्कृतमध्ये बदलला तरी संपूर्ण असणारा वाक्याचा अर्थच बदलतो. अवत्वम माम गणपती अथर्वशीर्षामध्ये अवत्वम माम 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 आहे तिथं. माम म्हणजे माझं, अव म्हणजे रक्षण करा तुम्ही हे महागणपती काय करा, अवत्वम माम म्हणजे तुम्ही माझं रक्षण करा असं सांगितलंय. माम म्हणजे माझं. परंतु त्या बरेच वेळेला आता इथे सुद्धा विद्यार्थ्यांना कधी कधी शिकवताना संस्कृतचं परिपूर्ण ज्ञान नसताना अनेकदा म्हणून संस्कृत जे आहे संस्कृत का आचार्य मुखातूनच ग्रहण करून शिकायचं मंत्र असेल का, त्या प्रत्येक माम आणि मा अवत्वम माम म्हणजे तू माझी रक्षा करणं, अवत्वम मा तू माझी रक्षा करू नकोस. एक बिंदूचा जरी फरक पडला प्रोनाउन्सिएशन करताना उच्चारण करताना तरी किती अर्थामध्ये बदल होतो. एकीकडे म्हणतायत हे महागणपती तुम्ही आमची रक्षा करा, तुम्ही आमची रक्षा करा, परंतु मामचं मा निस्त झालं. मा म्हणजे निषेधात्मक जरी झालं तर काय होतं इथं, हे गण महागणपती तू आमची रक्षा करू नकोस म्हणून सांगितलं. की जे मंत्रशास्त्र जो आहे काय प्रथम असे बारीकवर प्रत्येक का गुरुमुखातून शिक्षा का त्याच्यासाठी एवढ्या वर्ष घालवायची, तसंच्या तसं म्हणून त्यासाठी असलेलं घनपाठ आहे, पदपाठ आहे. प्रत्येक ठिकाणी एकेका घनपाठामध्ये एक एक अक्षर जे आहे एक एक शब्दाची 13 वेळा पुनरावृत्ती होते. का होते की तिथं तुम्ही दुसरं काही घालू शकत नाही किंवा काही टाकू शकत नाही, काढू शकत नाही त्यामध्ये. आणि म्हणून का मग ते गुरु मुखातूनच शिकायचं. कारण हे असे बारीक जे विषय आहे आपल्या डोळ्यांना दिसत नाही. तो टिंबा आहे, तो टिंबा नक्की काय सांगतोय. पहिलं तर संस्कृतचं ज्ञान पाहिजेलच, व्याकरणाचं ज्ञान पाहिजेलच शास्त्र शिकताना, त्यानंतर इतर ज्ञान म्हणजे त्या नक्की त्या शब्दाचा काय अर्थ आहे हा त्या ठिकाणी होतो. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी म्हणून इथं स्वसंवेद्यता आणि सुसंवेद्या हे जे दोन गोष्टी या ठिकाणी चाललेल्या आहेत. काय म्हणतात, प्रतिबोध विदितम या वाक्याचा अर्थ काही लोक काय स्वसंवेद्यता असा करतात. तर स्वसंवेद्यता आणि स्वसंवेद्य हे जे दोन्ही गोष्टी आहेत या दोन्ही भिन्न भिन्न स्वरूपाच्या या ठिकाणी आहे, हे लक्षात घ्यायचं आपल्याला. स्वसंवेद्य ज्ञानेश्वरीच्या पहिल्या ओळीमध्ये जे स्वसंवेद्य तत्व सांगितलेलं आहे ते आत्मतत्व या ठिकाणी घेतलेलं आहे. पण याचा आता आपण बरेचदा तो विषय या ठिकाणी मांडलेला आहे, म्हणून इथं तो नाही आहे. स्वसंवेद्यता हा या ठिकाणी भिन्न विषय असल्यामुळे काय म्हणतात, प्रतिबोध विदितम या वाक्याचा अर्थ काही लोक स्वसंवेद्यता असा करतात, पण तो बरोबर नाही. स्वसंवेद्यता हा जो त्या ठिकाणी अर्थ तुम्ही करताय तो अर्थ या ठिकाणी बरोबर नाही असं कोण म्हणताय, सिद्धांती म्हणतोय. पूर्वपक्षाला काय म्हणतोय पूर्वपक्ष, कारण व्यवहारात जी वस्तू वेद्य म्हणजे ज्ञानाचा विषय असते. एक लक्षात ठेवा, व्यवहारामध्ये जी वस्तू काय वेद्य म्हणजे आपण ज्या वस्तूला जाणतो
मी पेन जाणतो, मी हा चिमटा जाणतो, समजा या पुस्तकाला लावतो तो. म्हणजेच व्यवहारामध्ये जी वस्तू वेद्य, आपण जिला वेद्य म्हणतो जाणतो, ज्या वस्तूला आपण जाणतो ती काय असते, ती ज्ञानाचा विषय होते. ज्यावेळेस तिला जाणतो ती वस्तू ज्ञानाचा विषय होतो, त्या ठिकाणी जाणणारा प्रमाता व ज्ञान याहून ती वस्तू भिन्न असते. जाणणारा कोण? प्रमाता, म्हणजे मी हा प्रमाता झाला. नंतर ती वस्तू जी आहे ती वस्तू झाला विषय आणि त्याचा असणारं ज्ञान. म्हणजे आता किती झाले या ठिकाणी? 3 गोष्टी झाल्या. ज्यावेळेस आपण नुसतं ज्ञान म्हणतो, जाणतो, जाणतो म्हणण्याच्या मागे 3 गोष्टी कारणीभूत होतात. कारण त्या ठिकाणी जाणणारा प्रमाता, त्यानंतर त्या गोष्टीचं ज्ञान. समजा ही गोष्ट आहे, याला आपण चिमटा म्हणतो, हे जे ज्ञान आहे हे त्याचं ज्ञान झालं, याला आपण चिमटाच म्हणणार कुठे जरी गेलं तरी. याला दुसरं आपण काय म्हणणार ना, म्हणजेच काय, अशा प्रकारची जी वस्तू ज्यावेळेस आपल्या दृष्टीपटलावर येईल त्यावेळेस काय म्हणणार आपण, हा चिमटा आहे. मग याचा उपयोग काय? पुस्तकाला लावण्यासाठी, कपड्यांना लावण्यासाठी असं वगैरे त्या ठिकाणी तो अनुषंग होईल. हे काय झालं? त्याचं ज्ञान झालं. आणि म्हणून त्या ठिकाणी जी वस्तू त्या ठिकाणी जाणणारा प्रमाता, ज्ञान, त्याहून ती वस्तू भिन्न असते. आता या दोन्ही गोष्टी म्हणून, एक जाणणारा प्रमाता, त्या वस्तूचं असणारं ज्ञान, आणि ती वस्तू काय, या दोघांपेक्षा भिन्न स्वरूपाची आहे. ती वस्तू त्यापासून भिन्न स्वरूपाची आहे. ज्याप्रमाणे घटम अहम जानामी, या ठिकाणी प्रमाता व ज्ञान यांच्यापेक्षा घट हा वेगळा आहे. ज्यावेळेस आपण म्हणतो घटम म्हणजे मडकं जे आहे, किंवा त्याकडे असं माठ आपण ज्याला म्हणतो, घट म्हणजे माठ, घटपट म्हणजे वस्त्र. कारण संस्कृतमध्ये इथे सगळीकडे घटपट हे सगळे जे विषय आहे, ज्यावेळेस सिद्धांती किंवा पूर्वपक्ष आरंभ करतो त्यावेळेस या 2 शब्द सारखे आपल्या दृष्टीपथावर येतात. काय? एक घट आणि दुसरा आहे पट. अशा प्रकारे या ठिकाणी काय सांगितलंय मग पुन्हा त्यांनी, ज्याप्रमाणे काय घटम अहम जानामी, मी घट जाणतो. म्हणजेच काय, या ठिकाणी प्रमाता म्हणजे जाणणारा, त्यानंतर ज्ञान, जे मला ज्ञान होतं की अशा प्रकारची असणारी त्या ठिकाणी ती वस्तू जी आहे त्याला आपण त्या वस्तूचं ज्ञान होतं, त्या ज्ञानापेक्षाही घटक आहे, वेगळा आहे. त्याप्रमाणे सुसंवेद्य म्हणजे आत्मा, आत्मानं जानाती असा अर्थ होतो. सुसंवेद्य हा ज्यावेळेस आपण शब्द घेऊ त्यावेळेस काय होतो, आत्मा आत्मानं जानाती असा अर्थ होतो. या ठिकाणी आत्मा हा सोपाधिक मानला, म्हणजे सर्वसामान्य जा आत्मा आपण सोपाधिक मानला तर अनात्मा कोण? मग बुद्ध्यादी, अंतःकरण जे चतुष्टय आहे, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, हे जे आहे या ठिकाणी आत्मा हा सोपाधिक मानला तर अनात्म जे बुद्ध्यादी त्यांच्या ठिकाणी आत्मत्व मानून जर भेद कल्पना केली आणि आत्मान म्हणजे अंतःकरणाने आत्मा कळतो, म्हणजे अशा प्रकारे त्या ठिकाणी काय केलं, आत्मा हा सोपाधिक मानला. आणि तो आत्मा जाणण्यासाठी कोणासाठी, बुद्ध्यादी जे आहे अंतःकरणाच्या ज्या वृत्ती आहेत त्या अंतःकरणाच्या बुद्ध्यादी वृत्तींद्वारा काय करतोय, आम्ही तो आत्मा जाणण्याचा प्रयत्न करतो. अशी जर भेद कल्पना केली तर काय होईल, आत्मना म्हणजे अंतःकरणाने आत्मा कळतो. मग काय होईल, आत्मा कळण्यासाठी, वास्तविक तो कळण्यासाठी कशाचीच गरज नाही, परंतु अशा प्रकारे हा जो तुमचा सुसंवेद्यता हा सगळा जो विषय आहे हा अतिशय म्हणजे कसं आहे, पूर्वपक्ष आणि सिद्धांती अतिशय हळूहळू किचकट प्रश्न हा होत जातो. म्हणून या ठिकाणी जर तसे प्रकार म्हणजे ज्ञातृ त्या ठिकाणी पहिल्यांदा सांगितलं प्रमाता, ज्ञान आणि त्याचा विषय, ते जर मानलं म्हणजे इथं काय, हा पूर्वपक्ष आहे, त्याचा सिद्धांत आता खंडन करणार आहे पुढे जाऊन. म्हणजे असं जर मानलं तर आत्म्याचं जे ज्ञान आहे, आत्मा हा सोपाधिक मानला म्हणजे सहज जाणणारा मानला, तर त्या आत्म्याचं ज्ञान कशाच्या द्वारे होतं आहे, अंतःकरणाच्या द्वारे होतं आहे असं या ठिकाणी मानायला लागेल. ते आम्हाला मान्य नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी आत्मा जर मानून त्याचे भेद कल्पना केली असता आत्मना म्हणजे अंतःकरणाने आत्मा करतो, परंतु असं नाही आहे, अंतःकरणाच्या द्वारे आत्मा नाही कळत, तर अंतःकरणाला सुद्धा चित्त प्रतिबिंब आहे. तिथं मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, ज्याला आम्ही काय म्हणतो सूक्ष्म शरीर, बरोबर आहे. एक स्थूल शरीर आहे, एक सूक्ष्म शरीर आहे, त्याच्या मागे असणारे कारण शरीर. मग हे जे सूक्ष्म शरीर आहे या सूक्ष्म शरीराला सुद्धा प्रेरणा देणारा तोय, सूक्ष्म शरीराच्या द्वारे तो नाही जाणला जात.
त्या ठिकाणी मनबुद्ध चित्त अहम वृत्ती जी आहे, अहम वृत्तीला काय होतं, चित्तचं असणारं प्रतिबिंब त्या ठिकाणी कशामध्ये पडतंय, अंतःकरणामध्ये. जसं असणारं सूर्याचं असणारं प्रतिबिंब त्या ठिकाणी असणाऱ्या पाण्यामध्ये, एखाद्या तलावामध्ये एखाद्या पाण्याचा स्रोत असेल त्याच्यामध्ये ते पडल्यानंतर काय होतंय, तिथे ते आपल्याला दिसायला सुरुवात होते. तसं या ठिकाणी चित स्वरूप असणारा जे आत्मतत्व आहे त्याचं असणारं प्रतिबिंब या ठिकाणी अंतःकरणामध्ये पडल्यानंतर त्याला कोण ग्रहण करताय, ही अहम वृत्ती ग्रहण करते. मग कशी ग्रहण करते, त्याला अनादि अनिर्वाच्य कशी ग्रहण करते हे आम्हाला माहिती नाही. हेच सांगायचं शास्त्र या गाथेच्या भाषेमध्ये. तर बंधनापासून हेच बंधन, चित आणि जड ग्रंथीचं जे आपण म्हणतो बंधन आहे, कारण शरीर जे आहे तो जोपर्यंत कारण शरीरचा त्याग होत नाही, कारण शरीर म्हणजे अविद्या, या अविद्येमुळे काय केलंय, शिव जीवभावाला प्राप्त झाला. परंतु तो कसा झाला हे माहिती नाही. शास्त्र ज्यासाठी शब्द अतिशय स्पष्ट सांगतं, काय, अनादि अनिर्वाच्य. कधीपासनं झालाय, कधीपासनं त्याने हा जीवभाव ग्रहण केला हे माहिती नाही, अनादि कालापासून. आणि कसा त्याच्यासाठी शास्त्र मानतं अनिर्वाच्य, सांगता येत नाही. परंतु जीवभावाला प्राप्त झालाय. कसा, मम एवांशो जीवलोके, भगवंत अतिशय स्पष्ट सांगून सुद्धा काय सांगतात गीतेमध्ये, तू माझाच अंश आहे. एवढं भगवंताने स्पष्ट सांगितलं तरी सुद्धा आम्ही म्हणतोय का आम्हाला भगवंताचे अंश, आम्ही म्हणत नाही. का, अज्ञानेन आवृतम ज्ञानम. जे अज्ञान आहे त्या अज्ञानामुळे आम्ही भगवंताचे अंश मानामं. हे अज्ञान म्हणजेच काय, हे कारण, मूल अविद्या ज्याला आपण शास्त्रीय भाषेमध्ये वेदांताच्या भाषेत त्याला काय म्हणतात, तर त्याला वेदांत भाषेमध्ये मूल अविद्या म्हणतात. या मूल अविद्येचा जोपर्यंत नाश होत नाही तोपर्यंत स्वस्वरूपाची प्राप्ती होऊ शकत नाही. त्याच्या पुढे हे बाकी सगळं. ही चित आणि जडग्रंथी ज्याला आपण म्हणतो, काय, चित जडग्रंथी हे जे आपण म्हणतो हीच. आणि ही जोपर्यंत उकलली, म्हणजे तेच सांगितलं महाराजांनी, बंधनापासून उकलली गाठी देता आली मिठी सावकाश. ही चित आणि जड असणारी ग्रंथी ज्यावेळेस उकलली म्हणजे सुटली, म्हणजे मूल अविद्या कारण शरीर असणारी ग्रंथी ज्यावेळेस भेदन झाली, सुटली, त्याच वेळेस काय झालं, तो जीव शिवभावाला प्राप्त झाला. म्हणजे या अशा प्रकारे या ठिकाणी सांगायचं तात्पर्य काय, ते हे मूल अविद्या इथनं सुरुवात, चित्तचं असणारं प्रतिबिंब त्या ठिकाणी पडलं, या मूल अविद्येने ते ग्रहण केलं. तिथं त्यांनी पुढं त्याला पास केलं. कोणाकडे गेलं, पुढं जाऊन ते सूक्ष्म शरीराकडे गेलं, म्हणजेच कोण, अंतःकरण चतुष्टयाकडे आलं. मग तिथं कोणी ग्रहण केलं, अहम असणारी वृत्ती तिथं आहे अंतःकरणामध्ये बसणारी. कोणती, मन, बुद्धी, चित्त आणि अहम वृत्ती जी आहे, अहम वृत्तीने त्यांनी पास केल्यावर या ठिकाणी धर. आणि अहम वृत्तीने धरल्यानंतर पुढे जे काय आहे, मग पुढे हा सगळा संसार त्याचा त्या ठिकाणी आरंभ झाला. आणि म्हणून अशा प्रकारे, म्हणून त्या ठिकाणी काय मानून भेद कल्पना केली असते. आत्मना म्हणजे अंतःकरणाने आत्मा, म्हणून आत्मा जो आहे त्या ठिकाणी आत्मा सगळ्यांना प्रेरित करणार आहे त्याच्या शक्तीमुळे. जसे सगळी विद्युत उपकरणं जी आहेत आपल्या घरामध्ये असणारी, या सगळ्या विद्युत उपकरणं जी आहेत ती कशामुळे चालतात, तर जशी लाईटमुळे, लाईट असेल तर सगळं चालतंय. लाईट गेल्यानंतर सगळी विद्युत उपकरणं जशी जागच्या जागी ठप्प होतात, तसंच आहे त्याची असणारी शक्ती आहे, आत्मशक्ती जी आहे, त्या आत्मशक्तीच्या द्वारे ती जी चेतना शक्ती आहे, त्या चेतना शक्तीच्या द्वारे सगळं जे आहे, संपूर्ण जगत, शरीर नाही, हे संपूर्ण अखिलांड कोटी जे ब्रह्मांड आहे, भीषास्मात् वा तप्पवदे भीषो देति सूर्य हा सांगितलं. हा वारा वाहतो, सूर्य उगतो, चंद्र मावतो, हे जे काय सगळ्या ज्या या संपूर्ण सृष्टीपटलावर ज्या ज्या गोष्टी घडतात त्या कोणाच्या, त्याच्या सन्निधान मात्रेनं ते जे तत्व आहे आत्मतत्व, त्या आत्मतत्वामुळे हे सर्व जे आहे चाललेलं आहे. आणि म्हणून तो आत्मतत्व जे आहे ते याचं सुद्धा प्रेरक आहे. अंतःकरणाला सुद्धा प्रेरणा देणारं कोण आहे या ठिकाणी, ते अंतःकरण ते आहे. त्यालाच म्हणून गीतेमध्ये मग असे सांगितलं, पहिल्या मागच्या पाठामध्ये पण सांगितलं, तो क्षेत्रज्ञ. इदम शरीरम कौन्तेय क्षेत्र इत्यविधीयते. म्हणून त्या ठिकाणी सुद्धा
आचार्यांचं असणारं जे भाष्य आहे 13वा जो अध्याय आहे 13वा अध्याय अतिशय महत्त्वाचा गीतेमधला. ज्ञानेश्वरी असेल गीता असेल या दोन्हीच्या अनुषंगाने 13वा जो अध्याय 13वा अध्यायाचं विशेष व्याख्यान आहे. माऊलींनी सुद्धा 13व्या अध्याय जो आहे 13व्या अध्यायात विशेष व्याख्यान केलेलं आहे. क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योगो नाम. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याचा जोपर्यंत विभाग होत नाही, क्षेत्र म्हणजे नक्की काय आणि क्षेत्रज्ञ म्हणजे नक्की कोण. कारण काय सांगितलं, क्षेत्रज्ञम चापी माम विद्धी सांगितलंय. सर्व क्षेत्रेषु भारत, हे जेवढी क्षेत्र आहे म्हणजे जेवढी शरीर आहे या सर्व शरीरांमध्ये अनिश्चित असणारा क्षेत्रज्ञ कोण आहे, तो मीच आहे. म्हणून हा क्षेत्रज्ञ शब्द आहे. म्हणून काल सांगितलं, काय सांगितलं कालच्या पाठामध्ये, की केवळ हा क्षेत्रज्ञ एकच शब्द असा आहे. या क्षेत्रज्ञ शब्दावरच अनेक विद्वान अनेक मतावलंबी संपूर्ण गीताशास्त्र जे आहे, संपूर्ण शास्त्र जे आहे, संपूर्ण शास्त्राची इमारत, संपूर्ण गीताशास्त्राची इमारत कोणत्या शब्दावर उभी आहे. बाकी सगळं ठीक आहे. सर्व धर्मान परित्यज्य अनन्याश्चिंतयन्तो माम, हे सगळं मंत्र सगळे ठीक आहे. परंतु मूलभूत मंत्र काय आहे, तर मूलभूत या ठिकाणी असणार क्षेत्रज्ञ. क्षेत्रज्ञम चापी माम विद्धी. हा जत्रामधला जो क्षेत्रज्ञ आहे या क्षेत्रज्ञाचं ज्ञान. हा क्षेत्रज्ञ म्हणजे नक्की कोण, याच्यावर महाविद्वानांच्या असणाऱ्या महासभा केवळ एवढ्या एका वाक्यासाठी होतात, हा क्षेत्रज्ञ जाणण्यासाठी असो. आणि म्हणून अशा प्रकारे तो जो क्षेत्रज्ञ आहे, हा क्षेत्रज्ञ सर्वांना प्रेरित करणारा, क्षेत्र जाणणारा तो क्षेत्रज्ञ. त्या संपूर्ण क्षेत्राला जो जाणतो, म्हणजे जोपर्यंत क्षेत्रज्ञ आहे तोपर्यंत सर्व क्षेत्राच्या द्वारे आपण ज्ञान घेण्यासाठी समर्थ असतो. क्षेत्रज्ञ एकदा गेला, भार्या गतवती वायौ देहापाय सांगितलं. भार्या बिभ्यती तस्मिन काय, जोपर्यंत हा वायू शरीरामध्ये आहे, प्राणशक्ती शरीरामध्ये आहे, तोपर्यंतच हे सगळं. ज्या क्षणी ही प्राणशक्ती शरीरातून जाईल त्या क्षणी सगळे, भार्या तर आहेच, पत्नी सकट बाकी इतर सर्व जे आहेत ते सगळेच्या सगळे काय, बिभ्यती तस्मिन काय, त्याच्या शरीराला, ज्या शरीराशी अनेक वर्षावर आपण संबंध ठेवला त्या शरीरातून ज्या क्षणी हा प्राणवायू नाश होतो त्या क्षणी सगळेच्या सगळे त्या शरीराला भयभीत होता. आणि मग काय म्हणतात, चला उरका, लवकरात लवकर कोण कुठे आलंय, कोण कुठे आलंय. लगेच त्या घरामध्ये सुद्धा, ज्या घरात त्याने एवढं सगळं बांधलं त्या घरामध्ये सुद्धा घ्यायला नको म्हणतात. बाहेरच राहू दे, बाहेरच स्नान करतात, बाहेरच परत असंच जाऊ दे म्हणतात. नाही, हा संसार आहे. आणि म्हणून काय केलं पाहिजे, जोपर्यंत आहे तोपर्यंत परमात्माची प्राप्ती कशासाठी आहे, दुर्लभ सांगितलं आचार्यांनी. दुर्लभम त्रयमेवैत दैव अनुग्रह हेतुकम सांगितलं आचार्य म्हणतात, की दैव अनुग्रह जोपर्यंत होत नाही, परमेश्वराची कृपा जेव्हा आपल्यावर होते तेव्हा आपल्याला या 3 गोष्टी आचार्य म्हणतात त्या ठिकाणी प्राप्त होतात. मनुष्य शरीर, मुमुक्षुत्व, परमेश्वर जाणण्याची इच्छा. नुसतं मनुष्य शरीर असून उपयोग नाही. मग काय केलं पाहिजे, मनुष्य शरीर प्राप्त झाल्यानंतर परमेश्वर काय आहे, परमेश्वर जाणण्याची इच्छा पण निर्माण झाली पाहिजे. मनुष्य आपण सगळे आहोत, पण परमेश्वर जाणण्याची इच्छा किती लोकांना आहे हे पण याचा विचार केला पाहिजे. आणि अशा प्रकारे या पहिल्या 2 इच्छा मनामध्ये निर्माण झाल्यानंतर तिसरी आहे महापुरुष संशय. हा सज्जनांचा असणारा संघ, सत्पुरुषांचा असणारा संघ आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाला. कारण का, ते सत्पुरुष जे आहे त्या सत्पुरुषाचा संघ जो आहे तो काय करतो, सत्संगत्वे निस्संगत्वम, निस्संगत्वे निर्मोहत्वम, निर्मोहत्वे निश्चलत्वम, निश्चलत्वे जीवनमुक्ती. तत्व निश्चित करतो, काय करायचंय जीवनामध्ये हे तत्व लहानपणीच निश्चित झालं पाहिजे. प्रल्हाद आहे, ध्रुव आहे, लहानपणीच काय करायचं, परमेश्वरच प्राप्त करायचं, दुसरं काही नाही, हे तत्व निश्चित होतं. त्यामुळे बाकी कितीही काही झालं, एकदा तत्व कुठं जायचंय. साधना आपण सर्वच जण करतो, पण साधना करत असताना आम्हाला शेवट येतो, 60-70 वर्षाचा येतो, परंतु आम्हाला कळत नाही नक्की काय साधना करायची आहे. साध्य जे आहे, साध्य निश्चित झालं पाहिजे. साध्य काय, देव पहावयासी गेलो, देव होऊनी ठेलो, हे साध्य झालं की मी देव पाहायला गेलो आणि काय झालो, मी देवच झालो.
म्हणजे देव बनणं, परमात्म्याची प्राप्ती करून घेणं हे साध्य आहे. हे साध्य एकदा निश्चित झालं की त्या अनुरूप कुठं जायचंय, मला दिल्लीला जायचंय निश्चित झाल्यानंतर त्या अनुषंगाने जाईल. मग मी झेलम एक्सप्रेसने जाईल, विमानाने जाईल, गाडी घेऊन जाईल. पण जायचंय कुठं? जायचंय दिल्लीकडे, म्हणजे उत्तरेकडे जायचंय. हे ध्येय निश्चित झाल्यानंतर त्या अनुरूप तो गाडी काढेल किंवा ट्रेनमध्ये बसेल. नाही तर जायचं दिल्लीला, झेलम एक्सप्रेस सोडून कर्नाटक एक्सप्रेसमध्ये बसेल. मग कुठे जाईल तो? तो दिल्लीला नाही जाणार, तो कर्नाटकात जाईल, तिकडे बँगलोरला. तसं उपयोगाचं नाही या ठिकाणी. ध्येय म्हणून सांगतात त्या ठिकाणी. कशासाठी गुरु, कशासाठी संत? संत ध्येय सांगतात. काय आहे? देव पहावयासी आलो, देव होऊनी ठेलो. की जीवनामध्ये काय? देव पाहणं. देव पाहणं म्हणजे आपल्या स्वस्वरूपाचा साक्षात करून घेणं, हेच देव पाहणं, हे ते सांगतात. आणि म्हणून अशा प्रकारे काय झालं, साधकाचं आपल्या जीवनामध्ये असणारं साध्य, कुठं जायचंय हे एकदा निश्चित झालं की मग काय होतं, त्या अनुरूप साधना. मग आता काय करायचंय म्हणून सांगितलं. इथे साधना सगळ्यात सोपी आहे. कशामध्ये? वेदांत शास्त्रामध्ये. काय साधना आहे? काही नाही करायचं, हीच साधना इथे सांगितली. जे जे करतोय ते काय सगळं बंधालाच कारणीभूत आहे. म्हणून काय साधना काय करायची? उत्तमा सहजावस्था सांगितलं, मध्यमा ध्यार धारणा, अधमा शास्त्रचिंताच्या 3ऱ्या क्रमांकाला आपण. त्यानंतर बाकी तीर्थयात्रा आधी अधमा सांगितलं त्या ठिकाणी शास्त्राने. की उत्तम काय? सहजा अवस्था सांगितली. उत्तम म्हणजे बसल्याबरोबर मन उन्मनी भावाला जाणं, परमेश्वराशी एकरूप होणं आहे. त्या परिस्थितीमध्ये काही करायचं नाही. नाही प्राणायाम, नाही योगा, नाही काही नाही. बसला, ठाईचा बसूनी करा एकचित्त. सगळ्यामध्ये तेच सांगितलं. म्हणून सांगितलं हरिपाठ म्हणजे काय? अगदी तुम्हाला अगदी शेवट ज्ञानेश्वरी नाही कळली, हे नाही कळलं, ते नाही कळलं, तर शेवटी एवढे 28 मंत्र, जे 28 ज्या ओव्या आहेत, जे श्लोक आहेत हरिपाठाचे, अगदी स्पष्ट सांगितले काय करायचं ते. म्हणून हरिपाठ अत्यंत महत्त्वाचं. देवाची याद्वारी उभा क्षणवरी, तेने मुक्तिचारी साधियेला. काय केलं पाहिजे? ते देवाची याद्वारी उभा क्षणवरी सांगितलं. इथं तिथं उभं राहण्यापेक्षा कुठे उभं राहायचंय? देवाच्या दारामध्ये उभं राहून सुरुवात करा. मग काय? सगळं तुम्हाला प्राप्त होणार आहे. त्याने मुक्तिचारी साधियेला सांगितलं. चारित्र म्हणजे मनुष्य जीवनामध्ये, संसारामध्ये सुद्धा प्राप्त होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या कशाने प्राप्त होणार आहे? देवाच्या, म्हणजे पारमार्थिक तर मिळणारच आहे तुम्हाला, परंतु धर्म अर्थ काम मोक्ष हे जे पुरुषार्थ चतुर्विध आहे, हे पुरुषार्थ चतुर्विध कोणाच्या द्वारे मिळणार आहे? देवाच्या दारात जायला सुरुवात करायची. त्याने मुक्तिचारी साधी. म्हणजे हे सगळं जे काय आहे, म्हणून त्या ठिकाणी असणार हरिपाठ काय? हरिपाठ म्हणजे अत्यंत काय करायचं, काय साधना करायची. हरिपाठ नाही तो अलग साधनेचा पाठ आहे. काय केलं पाहिजे? नित्य नेमनामी तो प्राणी दुर्लभ, ठाईचं बसूनी करा एकचित्त. नित्य नेमनामी तो प्राणी दुर्लभ. जीवनामध्ये साधना करत असताना आज केलं 4 दिवस बसून राहिला नाही. साधना कशी पाहिजे? नित्याची साधना पाहिजे. नित्य मी सकाळी उठल्यानंतर स्नानादी केल्यानंतर 1 माळ मी काय जे असेल माझा जप, ओम नमः शिवाय म्हणेल, रामकृष्ण हरी म्हणेल, जो काय म्हणेल, पण मी सकाळ संध्याकाळ 1 माळ केल्याशिवाय मी पुढं काही करतच नाही. हा नित्याचा नाही. असे जे नित्याची उपासना करतात ते दुर्लभ सांगितले. नाही तर प्रासंगिक उपासना करणारे भरपूर आहे. सप्ताहाला आता काय करायचं? ज्ञानेश्वरी वाचन करायचं, एवढा जप करायचा, तेवढा जप करायचा, असे भरपूर मिळतात आपल्याला साधक. पण नित्याची उपासना करणारा, नित्य, तो काय अत्यंत दुर्लभ सांगितला. म्हणून शबरीचं उदाहरण देतो. शबरी नित्याची उपासना आहे. गुरूंनी काय फक्त मंत्र दिला? भगवान प्रभू रामचंद्र या ठिकाणी येणारे, एवढा फक्त उपदेश आहे. कधी येणारे, काय होणारे, केव्हा येणार, काही नाही. पण तेवढा उपदेश केल्यानंतर शबरींनी वयाच्या 8व्या वर्षीची साधना चालू केली. ते 80 वर्ष झाल्यानंतर सुद्धा प्रभू येणार आहेत म्हणून दररोज, जाऊ दे आज पावसाळा आहे, आता एवढ्या पावसाळ्यामध्ये कसे काय माझ्या आश्रमात येतील, म्हणून शबरी थांबली नाही. पाऊस असो, उन्हाळा असो, हिवाळा असो, कशाचीही पर्वा न करता प्रभू रामचंद्र या ठिकाणी येणार आहेत. या अनुषंगाने काय केलं शबरीने? सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत शबरीचं संपूर्ण जे जीवन होतं हे सगळं राममय झालेलं होतं. हा नित्यनेम नामी तो प्राणी दुर्लभाचं फल आहे. म्हणून तिचा तो अधिकार आहे शबरीचा
की प्रभू जे आले एवढं तिने त्या प्रभूंवर प्रेम केलं, संपूर्ण जीवन. म्हणून त्या ठिकाणी तो अभंग मीराबाईचा काय, मरकर भी अमर नाम उस जीव का है जगत में, प्रभू प्रेम में जीवन बलिदान किया करे. सांगितलं त्या ठिकाणी की जीवन नुसतं द्यायचं नाही, जीवन काय बलिदान करून टाकायचं. कोणासाठी? प्रभूसाठी. तोच कोण होतो? तोच अमर होतो. म्हणून संत महात्मे हे सगळे अमर का झाले? संपूर्ण जीवन कोणासाठी दिलं? संपूर्ण जीवन प्रभूसाठी, परमेश्वरासाठी. यद्यत् कर्म करोमि तत्तदखिलम शंभो तवाराधनम, की जे जे मी कर्म करतो ते काय? हे परमेश्वरा तुझंच पूजन आहे. म्हणून मानस पूजेमध्ये सगळं तेच सांगितलं त्याने. करचरण कृतम वा कायजम कर्मजम वा श्रवणनयनजम वा मानसम वा अपराधम विदितम वा सर्वमेतत् क्षमस्व. विदित अविदित जे काय आहे ते सगळं. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. हे भगवान शिवशंकरा, एका अनन्य भावाने तुला मी शरण, म्हणजे माझी सगळी जी कर्म आहे तुला अर्पित आहे. म्हणजे अशा प्रकारे संपूर्ण जीवन काय केलं? प्रभू प्रेमासाठी, प्रभूसाठी ज्यांनी काय केलं? अर्पित केलं. तेच काय झाले? जीवनामध्ये कृतार्थ झाले. म्हणजे अशा प्रकारे हे सगळं. म्हणून याच्यासाठी साधना, साधे वर्ण विषय आपला त्या ठिकाणी गेला. म्हणून साधना जीवनामध्ये काय करायची हे पहिलं कळलं पाहिजे. त्यासाठी गुरु कशासाठी? गुरु म्हणजे नुसतं गुरुवाक्याचा उपदेशासाठी गुरु नाही. काय कशा प्रकारे साधना केली पाहिजे, काय केलं पाहिजे, विवेक कशाला म्हणतात, वैराग्य कशाला म्हणतात, क्षमाधी षटक संपत्ती, दैवी गुणसंपत्ती कशी प्राप्त केली पाहिजे, अमानित्व अधंबित्व हे सगळं जोपर्यंत प्राप्त होणार नाही, ज्या ठिकाणी परमेश्वराची मूर्ती बसवायची ते अंतःकरणच जर स्वच्छ नसेल. साधा आपण देवारामध्ये किंवा गणपतीच्या उत्सवामध्ये गणपती आणायचा असेल तर आपण काय करतो? ते सगळं अगदी नवरात्र असेल, गणपती असो, सगळं घर धुवून स्वच्छ करून, ज्या ठिकाणी गणपती असेल, नवरात्राचे घट ठेवायचे असतील, आपण सगळं स्वच्छ करून गोमूत्र शिंपडून सगळं काय करतो? तिथनं असणारा सगळा विजातीय वृत्तीचा प्रवाह थोडक्यात काढून टाकतो. त्या ठिकाणाहून स्वच्छ सगळं क्लीननेस करून घेतो आणि त्यानंतर त्या ठिकाणी असणारी परमेश्वराची मूर्ती त्या ठिकाणी मांडतो. हे सगळं सामान्य भौतिक हा व्यवहार झाला. लौकिक व्यवहारामध्ये जर असं करत असू तर या ठिकाणी अंतःकरणामध्ये सुद्धा काय, त्याच परमेश्वराची श्री हरीची जो मूर्ती आपल्याला ठेवायची असेल तर काय त्याच्यामध्ये सुद्धा स्वच्छता पाहिजे. मग अंतःकरणाची स्वच्छतामध्ये त्या ठिकाणी असणारे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे जे काही गुण आलेले आहेत ते संपूर्ण गुण आहेत. त्या संपूर्ण गुणांचा काय केला पाहिजे? नाश करून त्या ठिकाणी जे गीतेने सांगितले, गीतेने सर्व सांगितलं. म्हणून गीता हा साधकासाठी सांगितलेला ग्रंथ. कमीत कमी संपूर्ण शास्त्र जाणण्याची इच्छा जरी नाही झाली म्हणून भगवद्गीता किंचित धीता सांगितलं आचार्य. बाकी काही नाही जमलं तरी चालेल. पण जीवनामध्ये गीता संपूर्ण साधनाचा मार्ग, साधना पद सांगतो गीता. काय साधना केली पाहिजे? युक्त हर विहारस्य, युक्त चेतस्य कर्मसु, युक्त स्वप्न अवबोधस्य, योगो भवति दुःखा, दुःखापासून तुला दूर जायचं असं ते सगळं युक्त प्रमाणात हा मंत्र दिला गीतेने. कसं पाहिजे? युक्ताहार विहारस्य, आहार विहार, स्वप्न निद्रा, जागृत अवस्था, सुषुप्त अवस्था हे सगळं काय प्रमाणात पाहिजे. तर काय योगो भवति दुःख, हा तरच दुःखाचा नाश होतो. आता काय आपण सगळं काय आत्ताचे जे दुःख आहे, आपण सगळं जे काय पाहतो आहोत आता या संपूर्ण आपल्या आसपासचं जो सगळं जे काय आपण पाहत आहोत हे सगळं दुःखाला मूलभूत काय, सगळं जे आहे बॅलन्स सगळ्याचा बिघडला आहे. म्हणून हे सगळं आता जे काय आहे, BP वाढला, हे झालं ते झालं, अमुक वाढलं, शुगर वाढली, हे वाढलं ते झालं, काही सगळ्याचं मूलभूत कारण काय की असणारा युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु हा गीतेने दिलेला जो मंत्र आहे या मंत्राचं आम्ही पालन करत नाही. आम्ही काय केलंय? सगळं अयुक्त केलं. आहार अयुक्त, सकाळीपासून तर रात्रीपर्यंत फक्त खाणंच आहे आमचं. बेड टी पासून सुरुवात जे होते तर शेवट पुन्हा बेड कॉफी किंवा त्याच्यानंतर पण आता काय नवीन पुन्हा आईस्क्रीम हे ते सगळं आलं. सकाळपासनं जो अहम वैश्वानुरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः म्हणून जो वैश्वान स्वरूपाचा अग्नी जो आहे आपला जठराग्नी ज्याला आपण म्हणतो, तो जठराग्नी प्रज्वलित होण्यासाठी जो वेळ पाहिजे तो वेळच त्याला आम्ही देत नाही. अग्नी प्रज्वलित झाला तरच होईल ना, नाही तर काय होणार आहे? नुसता धूरच होणार आहे, बाकी नाही. तसंच आहे आता तो जठराग्नी. म्हणून किती
फक्त मर्यादा दिली खाण्याची, किती सकाळी काय असेल थोडा हलका आहार, दुपारचं पूर्ण जेवण, संध्याकाळचा हलका आहार, एवढंच सांगितलं. पण आता आम्ही 3 वेळा जेवतोय का? 3 नाही, आम्ही 8 वेळा जेवतो. सकाळी उठला की तो काय असेल ते बेड टी वगैरे काय असेल ते, त्याच्यानंतर परत आहार, मग नाश्ता, जेवण, 3 वाजता स्नॅक, 6ला भेळ, 8ला पुन्हा जेवण, रात्री पुन्हा आईस्क्रीम. म्हणजे तो जो जठराग्नी आहे तो जठराग्नी प्रज्वलितच आमचा होत नाही. आणि एकदा प्रज्वलित जठराग्नी न झाल्यानंतर पुन्हा त्याच्यावर टाकल्या वस्तू टाकल्यानंतर, जसं अग्नी प्रज्वलित न झाल्यानंतर काय होणार आहे? धूर होणार आहे. तसंच या ठिकाणी सुद्धा काय होणार? धूर होणार. म्हणजे संपूर्ण जे आरोग्य आहे, आरोग्य अनारोग्य होणार आहे. आणि मग त्यातनं ह्या सगळ्या आत्या ज्या समस्या आहेत या जगतामध्ये आपण पाहतोय, सगळ्या समस्या आहेत. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी हे दुखतंय, ते दुखतंय, डोकं दुखतंय, अमुक दुखतंय, BP वाढलाय, हे झालंय, ते झालंय, शुगर झाली, ते काय, सगळ्याचं मूलभूत कारण युक्ताहार विहारस्य, बदललं म्हणून हे सगळं झालं. म्हणून काय सांगितलं? म्हणून हे सगळं जे काय आहे, शास्त्र जे काय कशासाठी सांगितलं? शास्त्र त्यासाठी सांगितलं. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्य व्यवस्थित सांगितलं. काही करायचं असेल तर शास्त्र प्रमाणित होऊनच केलं पाहिजे. आणि म्हणून अशा अनुषंगाने या ठिकाणी सगळं कोण सांगतंय? हे सगळं सांगणारा गुरु आहे, तत्त्वज्ञान सांगणारा. आणि म्हणून त्याला अनन्य भावाने शरण येऊन त्यांनी जो उपदेश केलेला आहे त्या अनुषंगाने जाणारा. आणि म्हणून अशा प्रकारे मग गुरु काय सांगतायत? तो जो आत्मतत्व आहे ते जाणण्यासाठी इतर कशाचीच गरज नाही आहे. या ठिकाणी स्वयमेव आत्मा, ते स्वयंच सगळ्यांना जाणणार आहे. त्यात तो विषय होत नाही, प्रमाता होत नाही, विषय होत नाही, ज्ञेय, ज्ञातृ, ध्येय, ध्यातृ या काही कन्सेप्ट ज्या आहेत तुमच्या तिथपर्यंत जात नाही. तेच सांगितलं. म्हणून अशा प्रकारे अंतःकरणाने आत्मा तो ही जे आहे तसं होऊ शकत नाही. का? कारण स्वयमेव आत्मानं भेदतत्वं पुरुषोत्तम, याप्रमाणे तर व्यवहार कालात असा व्यवहार मानता येईल, परंतु स्वसंवेद्यता वास्तविक होणार नाही. ती स्वसंवेद्यता जी वास्तविक आहे ती वास्तविक स्वरूपाने होणार नाही. का बरं? कारण हा आत्म्याचे निरुपाधिक स्वरूप सिद्ध होणार नाही. आत्मा जो निरुपाधिक आहे, तुम्ही जे म्हणताय की अशा प्रकारे अंतःकरणाच्या द्वारे आत्माचं ज्ञान होतं, तर ते जे आहे तसं होऊ शकत नाही. कारण आत्म्याचं ते निरुपाधिक, कशाच्याही द्वारे उपाधीच्या विना आता जे काही ज्ञान आम्हाला होतंय, अंतःकरणाच्या अनुषंगाने जरी ज्ञान करायचं तर उपाधीच्या अनुषंगाने अंतःकरणात, परंतु आत्मा निरुपाधिक, कुठल्याही उपाधीशी असंग सांगितलं. तो कुणाशी त्याचा कधीच संग होत नाही. मग कसा परत तिथं संग होईल त्या अंतःकरणाशी? आणि म्हणून सांगितलं. मग ते सांगितलं, त्याला शास्त्रानं उत्तर दिलं, मिथ्या माया मानलं म्हणून हे शास्त्रानं त्या ठिकाणी उत्तर दिलं. आणि म्हणून आत्म्याचे निरुपाधिक स्वरूप सिद्ध होणार नाही. निरुपाधिक जो आत्मा तो एकच असल्याने, निरुपाधिक जो आत्मा आहे तो आत्मा कसा आहे? तो आत्मा एकच असल्याने तो सुसंवेद्य अथवा परस्वसंवेद्य मानता येत नाही. तो जो निरुपाधिक आत्मा आहे तो एकच असल्यामुळे त्या ठिकाणी अशा प्रकारे त्याला कुठल्याही प्रकारच्या औपाधिक किंवा उपाधीनी असणारे जे भेद आहेत ते उपाधीचे असणारे भेद त्या आत्मतत्वापर्यंत जाऊ शकत नाही. कारण का? असंग आत्मतत्व असल्यामुळे. आणि म्हणून शिवाय आत्मा हा संवेदन स्वरूपच असल्याने त्याला इतर ज्ञानाची गरज नाही. तो स्वतःच संवेदनशील आहे, जाणणारा. म्हणून सातत्याने आपण सांगितलं तो काय? तो जाणतो, जाणणारा आहे. तो विषयी आहे, तो विषय होऊ शकत नाही. विषय आणि विषयीमध्ये फरक आहे. हे बाकीचे आपण जे सगळं पाहतो, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय याचे असणारे सगळे हे विषय आहेत. त्या विषयांना अनुभवणारा तो कोण? तो विषयी. म्हणून विषयी कधी विषय होऊ शकत नाही. आणि म्हणून तो जे आहे ते वर सांगितल्याप्रमाणे अंतःकरणादी जे विषय आहे त्यांच्याद्वारे तो जाणला जाऊ शकत नाही. जाणायला तो विषय व्हायला पाहिजे. आत्मतत्व हे विषय कदापि होऊ शकत नाही. अगदी व्यवस्थित आत्तापर्यंत ज्या सगळ्या शास्त्राचा सारासार विचार तोच चाललेला आहे आपला, की जे आत्मतत्व आहे हे आत्मतत्व कदापि विषय होऊ शकत नाही. ते कायम विषयीच राहतं. तो जाणणारा, त्या ठिकाणी तो जाणणार आहे. जोपर्यंत तो आहे तोपर्यंतच आपण जाणतोय. म्हणून ज्या क्षणी ते जाणारे त्या ठिकाणी जाणणारा आत्मतत्व, तत्क्षणी काय होणार आहे? हा देह त्या क्षणी पडणार आहे.
म्हणून जाणणारा हे मात्र लक्षात ठेवायचं. आणि म्हणून शिवाय आत्मा संवेदन स्वरूप, संवेदना जी आपण म्हणतो त्याच्यामध्ये संवेदना नाही, म्हणजे जाणण्याची जी संवेदना आहे ही संवेदना कोणामध्ये, ती त्याच्यामध्ये, त्याच्या पुढे बाकी मग ती पास होत राहते आत्ता सांगितल्याप्रमाणे. आणि म्हणून काय, म्हणून म्हणून शिवाय आत्मा हा संवेदन स्वरूप असल्याने त्याला इतर ज्ञानाची, आत्मा जाणण्यासाठी मी ह्या ज्ञानाने आत्मा जाणतो असं होऊ शकत नाही. आत्मा जाणण्यासाठी काय कशाचीच गरज नाही. मग मगाशी सांगितल्याप्रमाणे पुन्हा तिथं येऊ. उत्तमा सहजावस्था, सहज अवस्थेमध्ये मन काय काही न करता उन्मनी भावाला जाणं, ही सहज अवस्था शास्त्रामध्ये अतिशय उत्तम सांगितली आहे साधकाची. मध्यमात ध्यानधारणा सांगितलं, त्याच्यापेक्षा कनिष्ठ दर्जाची ध्यानधारणा जी आपण करतो, जरी हे सगळं जरी आपण करत असू, योग आता योगानुशासनम त्या अनुषंगाने जरी आपण सगळं करत असू तरी काय झालं, ही काय सांगितली, ही सेकंड लेवलची सांगितली. तृतीया शास्त्रचिंताच, आता जे आपण हे सगळं चालवलेलं आहे ही शास्त्रचिंता घेतली, ही 3 नंबरला गेली. आणि इतर बाकी इकडे गेला तिकडे गेला हे सगळं 4th नंबरला गेलं. आणि म्हणून आत्मा जो आहे संवेद्य असल्यामुळे त्याला जाणण्यासाठी इतर कोणाचीही गरज पडत नाही. किंवा आत्मा हा संवेदन स्वरूप असल्याने त्याला इतर ज्ञानाची गरज नाही. ज्याप्रमाणे प्रकाशात इतर प्रकाशाची गरज नाही, जो प्रकाश आहे त्या प्रकाशाला जाणण्यासाठी ज्याप्रमाणे इतर प्रकाशाची गरज पडत नाही, त्याचप्रमाणे अग्नीला जाणण्यासाठी दुसरा अग्नी आणतो का, म्हणजेच प्रकाशाला जाणण्यासाठी दुसऱ्या प्रकाशाची गरज पडत नाही. तसं आत्मज्ञान प्राप्तीसाठी इतर कोणाची, इतर आत्मज्ञानाची या ठिकाणी गरज पडत नाही. ज्याप्रमाणे प्रकाशात इतर प्रकाशाची गरज नाही, त्याप्रमाणे बौद्धांच्या मताने आत्मा हा जरी संवेद्य जर मानला तर तो आत्मा क्षणिक, आता हे बौद्धवादाच्या अनुषंगाने ते या ठिकाणी सांगतात. ते क्षणिक, ते म्हणतात क्षणिक वाद, क्षणिकवाद म्हणजे क्षणाक्षणाला तो बदलत जातो. अशा प्रकारे ते सांगितलं बौद्धांच्या मताने आत्मा संवेद्य जर मानला तर तो आत्मा क्षणिक होईल. तसेच विज्ञान हे निरात्मक मानावे लागेल असे मानणे श्रुतीविरुद्ध आहे. आणि म्हणून नहि विज्ञान दुर्विज्ञातेर विपतिर्लोपो विद्यते अविनाशत्वात् नित्य विभू सर्वगतम कित्येक निर्निमित्तो बोधः प्रतिबोधः यथा सुप्तस्य असा अर्थ करतात. याचे तात्पर्य काय, अहम ब्रह्मास्मी हे सगळं आता जे सांगितलं याचं थोडक्यात अर्थ खाली सांगतात. काय सांगतात खाली, अहम ब्रह्मास्मी या वाक्याचे चिंतन करणारा जो पुरुष त्याची जोपर्यंत चित्ताची व्यापृत्ती आहे जोपर्यंत अहम ब्रह्मास्मी अशा प्रकारे काय करतोय, तो चिंतन करतोय. आणि अशा प्रकारे चिंतन करणारा जो पुरुष आहे त्याची जोपर्यंत चित्ताची, म्हणजे त्याचं जे चित्त आहे ते चित्त जोपर्यंत त्या ध्यानामध्ये आहे, अहम ब्रह्मास्मी अशा प्रकारे जोपर्यंत ते ध्यान करतंय तोपर्यंत संप्राज्ञता समाधी, म्हणजेच काय, ध्याता ध्यान ध्येय त्रिपुटी असं संप्राज्ञ समाधी, एक निर्विकल्पक समाधी आणि एक सविकल्पक समाधी. समाधीमध्ये सविकल्पक समाधी जी आहे, संप्रज्ञात समाधी जी आहे त्याच्यामध्ये काय, ध्याता ध्यान ध्येय ही त्रिपुटी आहे. त्याच्यामध्ये तेच सांगितलं त्रिपुटी असते. चित्ताचा व्यापार अजिबात थांबला म्हणजे अंतःकरणाचा सर्व वृत्तींचा निरोध झाला म्हणजे निर्विकल्पक समाधी. दुसऱ्या ह्याच्यामध्ये पहिल्या ह्याच्यामध्ये कोणती सविकल्पक समाधी म्हणजे सप्रज्ञात समाधी, त्याच्यामध्ये हे सगळं आहे. ध्याता ध्यान ध्येय ही त्रिपुटी आहे. म्हणजे तिथं तो गेल्यानंतर पुन्हा येतो. परंतु निर्विकल्पक समाधी जी आहे तेच या ठिकाणी सांगितलं. निर्विकल्पक समाधी तिथं काय होतं, अंतःकरणाच्या सर्व वृत्तींचा निरोध होतो. तिथं ध्याता ध्यान आणि ध्येय ही जी त्रिपुटी आहे या त्रिपुटीचा परिपूर्ण विनाश ज्यावेळेस होतो त्यावेळेसच तो काय निर्विकल्पक समाधीमध्ये जातो. त्यावेळी सौषुप्तिक आनंद साक्षात्काराप्रमाणे जो परमानंद साक्षात्कार होतो त्यास प्रतिबोध समजावे असे वर्णन करतात. यास प्रमाण अपरायाबोधो ही निध्यासना उच्यते. काही वेदांत देशिक, आता काही त्यानंतर वेदांत देशिकांचा या ठिकाणी पुन्हा त्यांनी प्रश्न घेतलेला आहे. त्याचा असणारं पुन्हा व्याख्या उद्याच्या पाठामध्ये थोडंसं आता पुन्हा विस्तार त्याचा करायला लागेल, पण उद्याच्या पाठामध्ये हा विषय संपूर्ण या ठिकाणी संपेल. आता वेदांत शास्त्रामध्ये पण अनेक वेदांत शास्त्री आहेत. ते इतर काही वेदांत शास्त्रामध्ये
काय सांगतायत तो विषय या ठिकाणी त्यांनी घेतलेला आहे. त्याचा आता काही वेदांत देशिका प्रतिबोध वाक्याचा अर्थ सकृत विज्ञानम असे करतात. त्याचा असणारा विशेष व्याख्या आता पुन्हा उद्याच्या पाठामध्ये पाहू. म्हणजे उद्याच्या पाठामध्ये हा विषय संपून जाईल. या ठिकाणी असणारा हे प्रश्नोत्तर अत्यंत क्लिष्ट जो विषय आहे हा उद्याच्या पाठामध्ये संपेल. ओम तत्सत.